विठ्ठल विठ्ठल बोला 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 विठ्ठल 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 क्या बात. मोकळ्या मनानं वाजवा, काही चिंता नाही. पंडित तोची एक भला, पंडित तोची एक भला, नित्य भजे जो विठ्ठला. अवघे समब्रह्म पाहे, सर्वाभूती विठ्ठल आहे. रीता ठाव नाही, रीता नाही कोणी ठाव, रीता नाही कोणी ठाव, सर्वाभूते वासुदेव. अवघे समब्रह्म पाहे, सर्वाभूते विठ्ठल आहे. तुका म्हणे तोची दास, तुका म्हणे तोची दास, त्या देखिल्या जाती दोष. अवघे समब्रह्म पाहे, सर्वाभूती विठ्ठल आहे. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. योग ध्यान समायुक्तं निष्प्रपंचम परिग्रहं, प्रसन्नं वदनं शान्तं मंगलं सुमनोहरं. ज्ञान वैराग्य संपन्न खंड निज बोध रूपं, पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते. नसे आप पर ऐसा जगी जो महात्मा, विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य नामा. तिथी माघ पौर्णिमा साधो निवाट धरिली निजधामा. नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. पंडित तोची एक भला, पंडित तोची एक भला, नित्य भजे जो विठ्ठला. अवघे समब्रह्म पाहे, सर्वाभूती विठ्ठल आहे. विठ्ठला विठ्ठला बोला पुंडलिक वरदा हरी महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली, सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज, स्वानंद सुखनिवासी प्रातस्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरु श्री वामन बाबा, सद्गुरु श्री सावळाराम बाबा महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो. माझ्यासमोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने, वयाने, अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार, मातृभगिनी, श्रोता, गायक, वादक आदी करून कलाकार वर्ग, तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ. विठ्ठला चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या ह्या अतिशय पुण्य पावन पवित्र श्री क्षेत्र म्हाळसा कोरे क्षेत्रामध्ये शारदीय नवरात्रोत्सवाचं औचित्य साधून संपन्न होत असलेला संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या 750व्या जयंतीच्या प्रित्यर्थ आणि अखंड हरिनाम सप्ताहातील आजची ही 7व्या दिवसाची कीर्तनाची सेवा समस्त भजनी मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ सप्ताह कमिटी यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. तदनिमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे. विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा, टाळी बोला बोला विठ्ठला 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 विठ्ठला. आदिशक्ती म्हाळसादेवी मातेच्या कृपा आशीर्वादानं वैकुंठवासी हरिभक्तीपरायण आदरणीय गुरुवर्य रामगिरी महाराज वावीकर यांच्या पुण्यकृपा प्रसादानं संपन्न होत असलेला आपला हा उत्सव आहे. मागच्या वर्षीच आपण सुवर्ण महोत्सव त्याचा संपन्न केला
आणि यंदाचं वर्ष हे 51वं त्याचं वर्ष आहे. 51व्या वर्षातली आजची ही 7व्या दिवसाची सेवा आहे. मला इथलं हे सगळंच प्रसन्नता, इथला हा उत्सवातला असलेला उत्साह आणि तुम्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता पाहिल्यानंतर खरंच असं म्हणावं लागेल की म्हाळसादेवी मातेची खरंच तुमच्यावर भरपूर कृपा आहे, भरपूर कृपा आहे. का बरं कृपा आहे? एकतर एवढ्याकरता कृपा आहे की आपल्याला एवढं भव्य दिव्य नियोजन करण्याकरिता तिनं बुद्धी दिली आहे. आणि दुसरं म्हणजे आत्ताच्या ह्या अतिशय कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला नको त्या नृत्यात न अडकवता हरिनाम कीर्तनात बसायला भाग पडलंय, ही देवीची कृपा आहे. आपली परंपरा आपण सोडली नाही आहे. आपली परंपरा, आपली संस्कृती आणि आपल्या संस्कृतीला अनुसरून असलेलं हरिनाम संकीर्तन, हरिपाठ, प्रवचन. पूर्वीच्या काळी नवरात्रोत्सव म्हटलं की जागरण गोंधळ व्हायची पहा, कारण ती आपली परंपरा आहे. नवरात्रीमध्ये जागरण गोंधळ करणं, देवीचा जागर करणं, देवीकडून काहीतरी मागणं आणि त्याच्या प्रित्यर्थ तिचा जागर करणं ही आपली परंपरा आहे. अन्य कोणता तरी नृत्य करणं ही आपली कधीच परंपरा नव्हती, आत्ताही नाही आणि पुढंही नसणार आहे. परंतु दुर्दैवानं तशा पद्धतीची परंपरा आपल्यामध्ये फोफावते आहे. परंतु तरीही तिला बाजूला सारून तुम्हा सगळ्यांनी आणि या विशेष करून ग्रामस्थ मंडळांनी पुढचं पाऊल टाकून बोलतो, विशेष करून इथल्या तरुणांनी पुढाकार घेऊन जो हरिनाम सप्ताह करण्याचा निर्णय घेतला त्यांचे मानावे तेवढे आभार. थोडे काय अजून पाहिजे मला सांगा ना. आपला अमूल्य असा वेळ देऊन तुम्ही सगळीच मंडळी इथं 7 ते 9च्या कीर्तनाला उपस्थित राहता आणि त्यातल्या त्यात इकडं वर आल्यानंतर आम्हाला 9 ते 11ची सवय, पण तुम्ही 7 ते 9 ठेवलात, एवढा आनंद झाला मनाला. म्हणजे पत्रिकेत 7 ते 9 बघितल्यानंतर महाराजाला जेवढा आनंद होतो ना तेवढा कोणालाच होत नाही. का बरं एवढा आनंद? एक तर 7 ते 9 म्हटलं की जास्तीत जास्त तरुणांची संख्या आपल्याला कीर्तनाला पाहायला मिळते. आणि दुसरं म्हणजे 7 ते 9 असलं की आम्हाला लवकर घरी पोचता येतं, बाकी काही नाही. आपली सगळीच मंडळी तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या चेहऱ्यावरची असलेली जी प्रसन्नता आणि स्मित हास्य आहे ते अशाच पद्धतीनं ह्या समस्त आपल्या जीवनामध्ये कायम राहो अशी देवी मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला आरंभ करतो. विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा, टाळी बोला बोला विठ्ठला निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आहे. अभंग 4 चरणांचा आहे. सगळ्यांच्या परिचयाचा, सगळ्यांच्या पाठांतरातला आणि सगळ्यांच्या ओळखीचा नसलेला हा अभंग आहे. सगळ्यांकरिताच अपरिचित आणि नवीन पद्धतीचा हा अभंग आहे. अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी जी मृत्यूलोकामध्ये उपस्थित असलेली हरिभक्त मंडळी आहेत, भगवान परमात्म्याचे भक्त आहेत, त्या सगळ्या भक्तांकरिता पंडित नावाचं एक नामाभिधान देऊन त्यांच्या लक्षणांचा विचार तुकाराम महाराजांनी या अभंगातून केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अनेक पद्धतीची विद्वान, प्राज्ञ आणि सुज्ञ जिज्ञासू मंडळी या मृत्यूलोकात उपस्थित आहेत. पण कितीही ज्ञानी माणूस जरी झाला तरी त्याला आमच्या लेखी किंमत नाही. का बरं? अनेक पद्धतीचे गुण जरी त्याच्या ठिकाणी असले तरी हरिभजनाचा गुण जर त्याच्या ठिकाणी नसेल तर आम्ही त्याला पंडितत्व द्यायला तयार नाही. तुकाराम महाराज एखाद्याला पंडित तेव्हाच स्वीकारतात जेव्हा त्याच्याकडे हरिभजन आहे. अन्यथा कितीही जरी विद्वान असला तरी तुकोबाराय त्याला पंडित म्हणत नाहीत. विठ्ठला विठ्ठला एक 2 शब्द महत्वाचे आपल्या डोळ्यासमोर ठेवायचे तर एक आहे पंडित आणि दुसरा आहे भक्त. पंडिताची पण काही लक्षणं आपल्या डोळ्यासमोर आहेत आणि भक्ताची पण काही लक्षणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. फार त्याचा विस्तार करण्याचं काही कारण नाही. भक्त कुणाला म्हणायचा असं म्हटल्यानंतर पण काही गोष्टी लगेच आपल्या डोळ्यासमोर येतात आणि पंडित कुणाला म्हणायचा असं म्हटल्यानंतर पण काही गोष्टी लगेच आपल्या डोळ्यासमोर येतात. पंडित कुणाला म्हणतात मला सांगावं. एखाद्या क्षेत्रामधला जर एखादा सुज्ञ तज्ज्ञ माणूस असेल तर आपण त्या क्षेत्रातला त्याला काय म्हणतो? पंडित म्हणतो. सामान्यपणे पंडित हा शब्द संगीत क्षेत्रात जास्त पाहायला मिळतो. वारकरी क्षेत्रामध्ये जरी नसलं तरी संगीताच्या क्षेत्रामध्ये तो जास्त पाहायला मिळतो. पण संगीताच्या क्षेत्रात सुद्धा सरसकट सगळ्यांना पंडित म्हणत नाहीत. संगीताच्या क्षेत्रात सुद्धा गायनाच्या बाजूला असलेला पंडित वेगळा आहे कुणीतरी, मृदंगाच्या बाजूला असलेला पंडित कदाचित वेगळा असेल, वाद्याच्या बाबतीतलं पंडित कुणीतरी वेगळा असेल. म्हणजे त्या त्या क्षेत्रातला जर तो तज्ज्ञ असेल तर त्याला आपण त्या त्या क्षेत्रातला काय म्हणतो? पंडित म्हणतो. तो त्या क्षेत्रातला पंडित आहे.
एखाद्याला एखाद्या क्षेत्रातलं जास्त कळायला लागलं तर आपण म्हणतो तो त्या क्षेत्रातला कोण आहे, पंडित आहे. किंवा एखाद्याला काहीच कळत नाही तरी पण नुसताच बोलायला लागला तर बाकीचे लोक म्हणतात तू ग बस, तू काय त्यातला पंडित लागून गेला काय, म्हणतो की नाही आपण. पंडित लागून गेला का म्हणजे तुला त्यातलं काही कळत नाही. जर पंडित असेल तर त्याला त्यातलं सगळं कळतं. अहो कमीत कमी माणूस क्षेत्रातला पंडित असला पाहिजे, म्हणजे त्याला त्यातलं कळलं पाहिजे. कमीत कमी महाराजाला गरम होते आणि त्यांना फॅन पाहिजे एवढं तरी कळलं तरी भरपूर झालं. किती समय सूचकता आहे पहा बरं. आम्हाला पाहिजे आणि त्यांनी लगेच आणून दिलं. तुम्ही त्यातले पंडित म्हणायला हरकत नाही. एखाद्याला त्या त्या क्षेत्रातलं कळायला लागलं की आपण जर त्याला पंडित म्हणत असू तर पंडित म्हणजे सामान्यपणे आपल्या डोळ्यासमोर ज्ञानी घ्या. ज्ञानी माणूस म्हणजे पंडित आहे. पण नुसता ज्ञानी असेल तर तुकाराम महाराज म्हणतात त्याला आमच्या लेखी किंमत नाही. का बरं? जर तो हरिभक्तीमध्ये प्रवृत्त नाही, हरिभजन करत नसेल तर त्याचं ज्ञान आमच्या काहीच उपयोगाचं नाही, काही उपयोगाचं नाही. हरिभक्त कुणाला म्हणायचा, परत त्याची पण आपल्या डोळ्यासमोर लक्षणं उपस्थित आहेत. नारदांनी भक्तिसूत्रामध्ये हरिभक्ताच्या संबंधाने बोलत असताना म्हटलेलं आहे, जो अव्यावृत भजनात रत आहे. अव्यावृत भजनात म्हणजे अखंडपणे भक्तीमध्ये रत आहे की नाही, त्याला तुम्ही भक्त म्हणा. भक्तीपासून दूर करणारे जेवढे प्रतिबंध आहेत तेवढ्या प्रतिबंधांना जो बाजूला सारतो आणि भक्तीमध्ये ठामपणे टिकून राहतो की नाही, त्याला भक्त म्हणा. भक्तीला प्रतिबंध करणारे जे विषय आहेत तो त्यांच्या आहारी जात नाही. आणि भक्तीला प्रतिबंध करणारा जो संघ आहे तो संघाचा सुद्धा जर त्याग करत असेल तर तुम्ही त्याला भक्त म्हणा. अन्य सगळ्या पद्धतीच्या विषयांना आणि पदार्थांना बाजूला टाकून केवळ भगवान परमात्म्याला जो आत्मसात करत असेल ना, त्याला भक्त म्हणायला काहीच हरकत नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता, अर्थात जन धन माता पिता यातून सगळे विषय त्यांना प्रदर्शित करायचे. हे सगळे विषय त्यांच्या पसंतीचे नाहीत. ते या विषयामध्ये कधी अडकतही नाहीत. ते या सगळ्या विषयातून बाहेर पडतात आणि केवळ एक विषय असलेला जो भगवंत आहे त्याला जर ते स्वीकारत असतील आणि कायम त्याच्या भजनात राहत असतील तर मग तुम्ही त्यांना भक्त म्हणा. भक्ताला भजनाशिवाय करमत नाही. भजनाशिवाय भक्ताला करमत नाही. कायम भजन करावं असं त्याला वाटत असतं. एक क्षण जरी भजनापासून दूर गेलो तरी भजनी विक्षेप त्याची पै मरण म्हणणारे तुकोबारा आहेत. एक क्षण जरी भजनापासून दूर गेलो ना तरी त्या भक्ताला मरणासन्न अवस्था प्राप्त होते. आता मरतो की काय असं त्याला वाटतं. भजनापासून दूर गेल्यानंतर एक क्षण जरी दूर गेला तरी त्याला मरण आल्यासारखं वाटतं. भजनापासून दूर गेल्यानंतर तो भक्त आहे. आणि 9च्या नंतर 1 मिनिट जरी वर गेला तरी मेल्यासारखं वाटतं. ते आपण आहेत. 9च्या नंतर 1 मिनिट वर गेला की आम्हाला चालत नाही.
पण भक्त तशा पद्धतीचं कधीच पाहत नाही, कारण त्याच्या दृष्टीनं भजन महत्वाचं आहे. तो फक्त आणि फक्त भजन पाहतो. भजन ही त्याची सवय होऊन राहिलेली असते. आपल्याकडूनही साधू संतांची हीच अपेक्षा असते की भजन ही आमची सवय झाली पाहिजे. सवय आम्ही त्याची सवय आम्हाला लावून घेतली पाहिजे. वी शुड बी व्हेरी हॅबिच्युअल टू चॅन्टिंग द नेम ऑफ लॉर्ड श्री भगवान. आपल्याला त्याची सवय झाली पाहिजे. आणि एखादी क्रिया जेव्हा आपण परत परत करतो ना, तेव्हाच त्याला सवय असं म्हणतात. अ प्रॅक्टिस विच इज कॅरीड आउट मल्टिपल टाइम्स इन अ डे, मल्टिपल टाइम्स इन अ वीक, मल्टिपल टाइम्स इन अ मंथ and multiple times in a year becomes your habit, and your habit can change your life. वाह. मी हे अख्खं करू शकतो जय विठ्ठल पर्यंत. तुमची सवय झाली पाहिजे. जी क्रिया तुम्ही रोज करता, रोज नाही, रोज करण्याची जी सवय तुम्हाला आठवड्याला लागली, नाही तुम्ही महिनाभर करायला लागले, नाही तुम्ही वर्षभर, नाही, जीवन संपेपर्यंत जी तुम्हाला क्रिया परत परत करावीशी वाटते ती तुमची सवय होते. आणि जी सवय आपल्याला लागते की नाही, ती सवय आपलं जीवन बदलवू शकते. मग सवयच लावून घ्यायची तर कसली घ्यावी? भगवान परमात्म्याच्या नामसंकीर्तनाची लावून घ्या. कारण जोपर्यंत तुम्ही त्या नामसंकीर्तनामध्ये जात नाही, तोपर्यंत तुम्ही भक्त म्हणून घेऊ शकत नाही. माझ्या मनाला गोछंद छंद, माझ्या मनाला गोछंद, माझ्या मनाला गोछंद छंद, माझ्या मनाला गोछंद छंद, माझ्या मनाला गोछंद छंद, माझ्या मनाला गोछंद, माझ्या मनाला गोछंद छंद, माझ्या मनाला गोछंद. नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गोछंद छंद, माझ्या मनाला गोछंद. नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गोछंद, माझ्या मनाला गोछंद. माझ्या मना लागो छंद, नित्य गोविंद गोविंद. याचा अर्थ तशाच पद्धतीची सवय आपल्या अंतःकरणाला लागावी. आपल्याला त्याचा विसर होता कामा नये. भगवान परमात्म्याचा, भजनाचा आपल्याला विसर पडता कामा नये. आपल्याला परमात्म्याचा विसर होता कामा नये. जर तसं नाही झालं तर तुम्ही भक्त आहेत. मला सांगा, आपल्या सगळ्यांच्या नावापुढं काय लावलं जातं? आमच्या सगळ्यांच्या नावापुढं काय लावलं जातं? ह भ प. त्याचा फुल फॉर्म काय मला सांगावं? हरी भक्ती परायण. हरीच्या भक्तीमध्ये जो परायण आहे ना, तोच भक्त आहे. परायण याचा अर्थ जो कायम आहे, जो कायम त्याच्यामध्ये राहतो की नाही. हरी भक्तीशिवाय ज्याला करमत नाही की नाही, तो हभप आहे. हरी भक्ती परायण अशा पद्धतीचा शब्द आहे. याचा अर्थ तोच भक्त म्हणाविला जातो की जो भजनामध्ये अव्यावृत अखंडपणे राहतो. मग भक्ताचा हा एक चेहरा आपल्या डोळ्यासमोर आहे, आणि पंडिताचा पण एक चेहरा आपल्या डोळ्यासमोर आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात, भक्त म्हणून आम्ही स्वीकारायला तयार आहोत, पण केवळ ज्ञानी म्हणून आम्ही त्याला स्वीकारायला तयार नाही. त्याच्या अंगी लाख सगळे गुण आहेत, लाख सगळे गुण आहेत. कारण एखादा महात्मा, एखादा भक्त म्हटला की त्याच्याकडे सगळेच गुण असतात, सगळेच गुण. किंबहुना एवढे गुण असतात, एवढे गुण असतात की तुकोबराय म्हटले, तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. म्हणजे सज्जनाच्या ठिकाणी अवगुण नाहीच नाही. नाहीच नाही म्हणजे अजिबात नाही. अजिबात म्हणजे अजिबातच नाही. नाही म्हणजे तुम्ही शोधलात तरी सापडणार नाही. औषधाला पण नाही. अजिबात त्याच्या ठिकाणी अवगुण नाही. त्याच्या ठिकाणी अजिबात अवगुण नाही. म्हणजे त्याच्या ठिकाणी जो साठा आहे तो कसला आहे मला सांगावं? गुणांचा साठा आहे. ज्याच्या ठिकाणी गुणांचा साठा असतो ना, त्याला तुम्ही एखादा भक्त किंवा महात्मा म्हणा. त्याच्या ठिकाणी सगळे गुण असतात. आचार्य चाणक्यांनी नीतिशास्त्रामध्ये बोलत असताना असं सांगितलं आहे की जो भगवंताचा भक्त आहे की नाही, त्याच्या ठिकाणी सगळे गुण एकत्र असतात, पण त्यांच्याकरिता महत्त्वाचा गुण म्हणजे एकच आहे, ते म्हणजे हरीचं भजन. विठ्ठला विठ्ठला
विठाला विठाला. आचार्य चाणक्यांनी नीतिशास्त्रामध्ये सांगत असताना म्हटलं त्याच्या ठिकाणी अनेक गुण असतात. कुठले कुठले गुण असतात? मग त्यांनी बोलायला सुरुवात केली. ते म्हणतात धर्मे तत्परता, मुखे मधुरता, दाने समुत्साहिता. पहिले 3 गुण त्यांनी सांगितले. धर्मे तत्परता म्हणजे धर्म कार्य करण्यामध्ये ते तत्पर असतात. तत्पर म्हणजे सादर, सादर म्हणजे नेहमी तयार. धर्माचं कार्य जर डोळ्यासमोर दिसलं तर ते करण्याकरिता तत्पर आहेत, एक लक्षण. मुखे मधुरता, त्यांच्या मुखात माधुर्य आहे. माधुर्य म्हणजे ते गोड बोलणारे आहेत. गोड बोलणारे म्हणजे मधुरावाणी उठी ओठी, तुका म्हणे वाव पोटी वगैरे वगैरे. अशा पद्धतीनं त्यांच्या मुखामध्ये मधुरता आहे. अहो, एकदा का त्यांना एखादी व्यक्ती भेटली की त्यांच्या त्या बोलण्याकडे ती भाळते आणि त्या व्यक्तीला वाटत असतं की ही व्यक्ती मला रोज भेटेल तर बरं आहे. कारण महात्म्याचे शब्द आहे. महात्मा कधीच कटू बोलत नाही. ऐका, महात्मा कधीच कडू बोलत नाही. महात्मा कधीच फटकळून बोलत नाही. महात्मा नेहमी गोड बोलतो. महात्मा नेहमी गोड बोलतो. असं म्हणण्यापेक्षा नेहमी गोड बोलतो त्यालाच महात्मा म्हणा. नेहमी गोड बोलतो, अजून वेगळं व्याख्या करायची गरज नाही. नेहमी गोड बोलतो, ज्याच्या मुखात माधुर्य आहे. अहो, त्यानं एकदा जरी सांगितलं ना तुम्ही रोज कीर्तनाला येत जा बरं का, असं एकदा सांगितल्यानंतर जर तो रोज कीर्तनाला येत असेल तर समजायचं त्याच्या मुखात माधुर्य आहे. त्याचा आपल्यावर प्रभाव पडला पाहिजे. मुखात माधुर्य असलं पाहिजे. फटकळ बोलण्याची सवय माणसाला नसली पाहिजे. मी अनेक वेळा सांगत असतो, आपलं बोलणं एवढं गोड असलं पाहिजे की वेची ते वचन जेणे राहे समाधान, तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे. माणसाचं बोलणं एवढं गोड असावं, एवढं गोड असावं, एवढं गोड असावं की आपल्या भेटीला एखादा माणूस पहिल्या वेळेला आला ना तर आपले शब्द ऐकल्यानंतर त्याला असं वाटलं पाहिजे हा माणूस मला रोज भेटेल तर बरं आहे. एवढं गोड बोलणं माणसाचं. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी, देह देवाचे कारण. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी, देह देवाचे. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारण, देह देवाचे कारणी, कारणी, देह देवाचे कारण. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी, देह मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. एवढं चांगलं बोलणं असलं पाहिजे की आपल्या बोलण्याकडं पाहिल्यानंतर समोरच्याला वाटेल हा माणूस रोज भेटेल तर बरं आहे. मी गमतीनं म्हणत असतो, आपले शब्द ऐकल्यानंतर समोरच्याला असं नाही वाटलं पाहिजे आज भेटलात परत भेटू नका, असं नाही वाटलं पाहिजे. नाही तर माणसं म्हणतात की नाही इथं भेटलात भरपूर झालं, वर भेटू नका. म्हणजे याचा अर्थ कधीच भेटू नका, तोंड बघायची इच्छा नाही. कशामुळं? त्याच्या मुखामधून जे मंत्र बाहेर पडले त्याच्यामुळं. मंत्र म्हणजे समजून घ्या, उपहासात्मक म्हणतो मी. आपलं बोलणं गोड असावं. जो महात्मा आहे, जो सद्भक्त आहे की नाही, त्याच्याकडे हा एक चांगला गुण असतो, मुखे मधुरता. धर्मे तत्परता, मुखे मधुरता, दाने समुत्साहिता. तो दान देण्यामध्ये उत्साही असतो. दान देण्यात उत्साही असतो. नुसता घेण्यात उत्साही नसतो, देण्यात पण उत्साही असतो. नाहीतर बऱ्याच लोकांना फक्त घेणंच कळतं, देणं कधीच कळत नाही. त्याला देणं पण कळतं. दाने समुत्साहिता. पुढं त्यांनी म्हणत असताना म्हटले, मित्रे वरंचकिता, गुरव अनन्यता. मित्राच्या ठिकाणी लवचिकता असली पाहिजे. त्याचा जर एखादा मित्र आहे तर त्या मित्राच्या ठिकाणी तो लवचिक, फ्लेक्झिबल असला पाहिजे. मित्र म्हटला ना, निष्कपटपणा त्याच्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे. गुरव विनयता, गुरुच्या ठिकाणी विनय त्याच्याकडे असला पाहिजे. चित्तेती गंभीरता, त्याच्या चित्तामध्ये गंभीरता असावी. गंभीरता असावी म्हणजे विक्षेप दोष नसावा. चंचल नसलं पाहिजे त्याचं चित्त. हा त्याच्याकडं गुण आहे. चित्त त्याचं अति गंभीर आहे. आचार्य शुचिता, त्याचा आचार अतिशय शुद्ध पवित्र अशा पद्धतीचा आहे. गुणे रसिकता, गुणे रसिकता म्हणजे तो गुणग्राही आहे. गुणग्राह्य म्हणजे एखाद्याकडे एखादा चांगला गुण दिसला तर त्याला तो घ्यावासा वाटतो.
या जगात कुठलाच असा माणूस नाही की जो पूर्णपणे गुणी नाही, आणि या जगात कुठलाच असा माणूस नाही की जो पूर्णपणे अवगुणी आहे. पूर्णपणे अवगुणी पण कुणी नाही आणि पूर्णपणे गुणी पण कुणी नाही. एखाद्याकडे 1000 गुण असतील तर एखादा अवगुण असेल, आणि एखाद्याकडे 1000 अवगुण असतील तर एखादा गुण त्याच्याकडे असण्याची शक्यता आहे. मग आम्ही काय करायचं आहे? 1000 अवगुणांकडे दुर्लक्ष करायचं आणि त्याच्याकडे जो एक गुण असेल की नाही, तेवढा एक गुण फक्त स्वीकारण्याचा आपण प्रयत्न करायचा. तेवढा गुण घ्यायचा, बाकीचा अवगुण तुम्ही सोडून द्या. याला गुणे रसिकता म्हणतात. आपण दुसऱ्याचा गुण घेतला पाहिजे आणि स्वतःचा अवगुण टाकला पाहिजे. गुण घेऊन अवगुण टाका, टाका गुण घेऊन अवगुण टाका, टाका गुण घेऊन अवगुण टाका, टाका गुण घेऊन अवगुण टाका. एवढंच महत्वाचं आहे. गुण घेऊन अवगुण टाका, बाकीचं पुढचं पण टाका. आपल्याला एवढंच पाहिजे की नाही? गुण घेऊन अवगुण टाका म्हणजे गुण तेवढे स्वीकारा, अवगुण तेवढं टाकून द्या. आपल्याकडचे असलेले काय आहे, वास्तविक पाहता नियम असा आहे की माणसाने स्वतःकडचे अवगुण पाहावेत आणि दुसऱ्याकडचे, थोडंसं बोलत चला ना माझ्याशी, गुण पाहावेत. स्वतःकडचे अवगुण पाहावेत आणि दुसऱ्याकडचे गुण पाहावेत. पण आम्ही बघताना दुसऱ्याकडचे अवगुण पाहतो आणि स्वतःकडचे, किती खरं बोलतात सांगा मला, किती खरं बोलतो आपण. आपण आपल्याकडचे तेवढे गुण पाहतो आणि दुसऱ्याकडचे तेवढे अवगुण पाहतो. असं नाही. त्याच्याकडे गुणे रसिकता, गुण घेण्यामध्ये तो रसिक असला पाहिजे, त्याच्याकडचा गुण आहे. चाणक्यांनी पुढे सांगत असताना म्हटले, शास्त्रेति विज्ञानता, तो शास्त्रामध्ये निपुण असला पाहिजे, शास्त्रामध्ये तो निष्णात असला पाहिजे. पुढचा गुण फार महत्वाचा सांगितला, रूपे सुंदरता. भक्ताचं रूप सुंदर असलं पाहिजे. एवढं सुंदर त्याचं रूप असलं पाहिजे की त्याच्या रूपाकडं पाहिल्यानंतर समोरच्याला असं वाटावं की आपण पण यांच्यासारखं व्हावं की काय. मी गमतीनं म्हणून सांगत असतो, पण फार महत्वाचं आहे. मी अनेक वेळा म्हणत असतो, वारकऱ्यानं कीर्तनाला जात असताना नेटानं आणि इस्त्रीचे कपडे घालून गेले पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, मी आग्रही आहे त्या बाबतीत. चांगले कपडे घालून कीर्तनाला गेलं पाहिजे. कशा करता? तुमचा वारकऱ्याचा पोशाख पाहिल्यानंतर एखाद्या अवारकरी माणसाला असं वाटावं की यांचा ड्रेस मला एकदा तरी घालायचा आहे, असं वाटलं पाहिजे. म्हणून रूपे सुंदरता, चांगलं वाटलं पाहिजे. मी नेहमी गोड सांगत असतो. आमच्याकडे नवी मुंबईमध्ये आता हे दिवाळीचे कार्यक्रम चालू होतील, दिवाळी पहाट वगैरे. आणि दिवाळी पहाटचे कार्यक्रम झाले की मोठे मोठे कलावंत येतात आणि सकाळी सकाळी त्यांची कला वगैरे सादर करतात. तो सगळा प्रकार होतो. त्यावेळेला आम्हाला बऱ्याचशा ठिकाणी पाहुणे म्हणून आमंत्रित केलं जातं. कारण आपली कीर्तनाची वेळ म्हणजे तेवढ्या सकाळी नसते. तेवढ्या सकाळी नाही. मग आपल्याला तिथं पाहुणं म्हणून बोलावलं जातं. मी अनेक ठिकाणी जातो. तर मुंबईतलं असं एक ठिकाणी, नवी मुंबईतलं खारघर या ठिकाणी मी नेहमी जातो. एक वैयक्तिक माणसाच्या घरी दिवाळी पहाटचा कार्यक्रम असतो आणि त्यांच्या घरी जेव्हा मी जातो ना, तेव्हा माझ्या पोशाखाकडे बघून ते मालक म्हणतात, महाराज तुमचा ड्रेस एक दिवस तरी मला घालायला द्या. असं ते 5 वर्ष म्हणतात, तो भाग वेगळा. पण कमीत कमी त्या माणसाला असं वाटतं की आपण हा वारकऱ्याचा पोशाख एकदा तरी घालावा. ही रूपे सुंदरता भक्ताच्या ठिकाणी आहे. हे सामान्य बोलत असेल, पण कधीतरी तुम्ही आपल्या सगळ्या साधू संतांच्या प्रतिमा पहा. ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा पहा, तुकोबारायांची प्रतिमा पहा, नाथ महाराजांची प्रतिमा पहा, सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांची प्रतिमा पहा, जनाबाईंची प्रतिमा पहा, भक्तश्रेष्ठ प्रल्हादाची प्रतिमा पहा, उद्धवाची पहा, नारदाची पहा. या प्रत्येकाचा फोटो पाहिल्यानंतर आपल्या अंतःकरणाला प्रसन्नता होते की नाही सांगा? होते की नाही? बरं वाटतं आपल्याला. माऊलींच्या फोटोकडे पाहिलं की आम्हाला बरं वाटतं. का बरं? रूपे सुंदरता, त्यांचं रूप सुंदर आहे. आणि सगळ्यात शेवटचा महत्वाचा गुण आचार्य चाणक्यांनी सांगितलं, हरव भजनिता, म्हणजे हरीचं भजन. म्हणजे बाकीचे गुण आहेतच आहेत, पण हरीचं भजन आहे ना, म्हणून तो भक्त महत्वाचा आहे. विठ्ठला विठ्ठला बाकीचे गुण काही फार महत्वाचे नाहीत, हरीचं भजन फार महत्वाचं. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, तुका म्हणे येथे भजन प्रमाण,
अण्णा माझा हा अतिशय आवडता राग आहे. यमन राग गायल्याशिवाय मी कीर्तनच संपवत नाही, पण गायला म्हणून लगेच संपवत नाही, वेळ झाल्याशिवाय नाही. आहे अजून तुका म्हणे येथे भजन प्रमाण. तुकोबरा म्हणतात इथं भजन प्रमाण आहे. काय थोर पण जाळावे ते, बाकीचं मोठे पण काय जाळावे ते, जाळावे ते अर्थ कळतो ना या शब्दाचा. बाकीच्या मोठेपणाला काय घ्या तुम्ही समजून. आता एवढं मोकळं नाही म्हणत मी. काय थोरपण जाळावे ते, बाकीचं थोरपण काय कामाचं आहे मला सांगा. इथं भजन महत्वाचं आहे. तुकाराम महाराज आदी करून सगळ्याच संतांनी भजनाला महत्व दिलेलं आहे. किती पण पंडित असू द्या हो, हरकत नाही. पंडित म्हणजे सुज्ञ, ज्ञानी, बुद्धिमान, विचक्षण, दीर्घदृष्टीवाला, दूरदृष्टीवाला असलेला जो कोणी आहे त्याला पंडित म्हणतात. असा कितीही जरी पंडित असला, कितीही जरी शब्दज्ञानी असला, तरी त्याला आमच्या लेखी फार किंमत नाही जर त्याच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा जिव्हाळा नसेल तर. नाहीतर पंडित म्हटला की गुण त्याच्याकडे असतील याच्यात काही विशेषता नाही हो. पंडित म्हटला की त्याच्याकडं गुण असणारच असणार. पंडित हा सर्वैर गुणैर्विही, पंडिताच्या ठिकाणी सगळे गुण आहेत. पण मूर्खो दोष ही केवलम, ज्याच्या ठिकाणी अनेक पद्धतीचे दोष आहेत त्याला मूर्ख म्हणा, आणि ज्याच्या ठिकाणी अनेक पद्धतीचे गुण आहेत त्याला पंडित म्हणा. विदुरांनी नीतिशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, ज्याच्या ठिकाणी भरपूर गुण आहेत की नाही त्याला पंडित म्हणा, आणि ज्याच्या ठिकाणी भरपूर दोष आहेत, दोष, त्याला मूर्ख म्हणा. गुणांची खाण असेल तर त्याला काय म्हणाल, काय म्हणाल, पंडित. आणि दोषांची खाण असेल तर त्याला काय म्हणाल, मूर्ख. गुणांची खाण असेल तर त्याला काय म्हणाल, पंडित. आणि दोषांची खाण असेल तर काय म्हणाल, मूर्ख. गुणांची खाण असेल तर काय म्हणाल. तुम्ही म्हणत नाही तोपर्यंत मी पुढे जात नाही. गुणांची खाण असेल तर काय म्हणाल, पंडित. आणि दोषांची खाण असेल तर त्याला काय म्हणाल, मूर्ख म्हणा. कारण मूर्खाच्या ठिकाणी सगळेच दोष, सगळे दोष एकत्र नांदतात. तुका म्हणे विंचवाची नागी, तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी. विंचवाची नागी, तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा विठ्ठल सर्वांगी. तुका म्हणे विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. दुर्जन हा शब्द सुद्धा दोष दृष्टीनं या ठिकाणी घेतलाय. त्यांच्या ठिकाणी सगळे दोष एकत्र येतात म्हणून त्याला मूर्ख म्हणा. काय आलं, एका गावात एक माणूस, बोलू नका, एका गावात एक माणूस आहे अतिशय मूर्ख. अतिशय मूर्ख म्हणजे एवढा मूर्ख की गावातला प्रत्येक माणूस त्याला मूर्खच म्हणायचा. हाक मारता पण त्याला मूर्खच म्हणायचा. ए मूर्खा इकडे ये, माझं काम आहे. असं हाक मारताना पण, स्वतःचं काम करून घेताना पण त्याला काय म्हणायचा, मूर्ख म्हणायचा. असं तर मूर्ख 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 ऐकून ऐकून तो कंटाळला बिचारा. तो विचार करायला लागला, आपण एक काम करू, या गावामध्ये सगळेच आपल्याला मूर्ख म्हणायला लागले. लहान लेकरापासून मोठ्या माणसापर्यंत सगळे मूर्ख म्हणतात. म्हातारा माणूस आला तरी मूर्ख म्हणतो, एखादा तरुण आला तरी मूर्ख म्हणतो, आपल्या घरातले मूर्ख म्हणतात, गावातले मूर्ख म्हणतात, परिवारातले मूर्ख म्हणतात. आपण एक काम करू, आपण हे गावच सोडून देऊ, आपण हे गाव सोडून जाऊ आणि लांब कुठल्या तरी दुसऱ्या अशा एखाद्या गावाला जाऊ की ज्या गावाला आपल्याला कोणी ओळखत नाही आणि कोणीच ओळखत नाही, म्हणजे तिथं आपल्याला कोणी मूर्ख म्हणणार नाही. आपल्याला मूर्ख म्हणू नये फक्त या एका अपेक्षेपोटी त्यानं गाव सोडलं. गाव सोडलं, दूर जायचं, भरपूर प्रवास केला. 3-4 दिवसापर्यंत उन्हाच्या दिवसामध्ये तो चालत चालत राहिला. दिवसा ऊन झालं की तो चालायचा, रात्री झोपायचा, परत चालायचा. असं 3-4 दिवसापर्यंत तो चालला. भरपूर ऊन होतं, तापलेलं. 4थ्या दिवशी भरपूर उन्हामध्ये चालत 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 राहिला. दुपारी 12-1-2च्या सुमारास ऊन भरपूर तापलेलं आणि त्याला असं वाटलं की आता थोडी आपण विश्रांती करावी. कुठे विश्रांती करावी, दूर एक समोर त्याला गाव दिसायला लागलं. विचार करायला लागला, या गावाच्या जवळ जाऊ, गावातल्या कुठल्या तरी एखाद्या माणसाला विनंती करू आणि प्रवासी आहे म्हणून आपण त्याच्या घरी थोडा वेळ विश्रांती करू, म्हणून त्या गावात जायचं त्यानं ठरवलं. चालत चालत निघाला, गावाच्या जवळ पोचला आणि गावाच्या जवळ गेल्यावर त्याला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. का बरं, त्या गावाच्या अलीकडंच एक नदी होती. त्या नदीमध्ये पाणी अजिबात नव्हतं. उन्हाळ्याचे दिवस असल्याकारणानं पाणी त्या नदीमध्ये अजिबात नव्हतं. पण ते शेजारी जे गाव होतं की नाही,
त्या गावाच्या पाण्याचं स्रोत म्हणजे फक्त ती नदी होती. ती नदीच त्या गावाला पाणी पुरवत होती. पाणी नव्हतं. मग त्या गावातल्या बायकांनी काय केलं होतं, त्या नदीमध्ये ना असे काही खड्डे केले होते. छोटे छोटे खड्डे केले होते. म्हणजे त्या खड्ड्यांमध्ये पाणी साठून राहिलं की मग काही संध्याकाळच्या वेळेला दुपारच्या वेळेला यायचं, साठलेलं पाणी घेऊन जायचं आणि तेच पाणी वापरायचं. म्हणून त्यांनी छोटे छोटे खड्डे केलेले होते. हा माणूस नदीच्या किनारी गेल्यानंतर त्याला एवढा आनंद झाला, तो विचार करायला लागला, गावातली लोक किती चांगली आहेत, किती पाहुण्यांची काळजी करतात, पाहुण्यांची किती त्यांना काळजी आहे. गावातल्या लोकांना माहिती आहे की पाहुणे उन्हाने त्रासून येतील, तापून येतील, पळून येतील, त्यांचे पाय भाजत असतील, त्यांच्या शरीराला दाह होत असेल, उष्णता वाटत असेल आणि पाहुण्यांना थोडी शांती मिळावी म्हणून यांनी खड्ड्यात पाणी भरून ठेवलंय. मग यानं काय केलं, याने लगेच त्या खड्ड्यातून पाय देत एका खड्ड्यातून पाय काढायचा दुसऱ्या खड्ड्यातून पाय काढायचा तिसऱ्या खड्ड्यात, असं खड्ड्यातून पाय देत निघाला. एवढ्यात त्या गावातल्या बायका पाणी भरायला आल्या. आणि पाणी भरायला आलेल्या बायकांनी जेव्हा या माणसाला खड्ड्यातून पाय देत जाताना पाहिलं, तेव्हा त्या बायका आपसूक म्हटल्या, काय मूर्ख माणूस आहे. आता मूर्ख म्हटल्यानंतर हा लगबगीनं त्या खड्ड्यातून बाहेर पडला, बाजूला आला, धावत त्या बायकांच्या जवळ गेला, त्यांना नमस्कार केला आणि त्यांना म्हणायला लागला, मी पाया पडून तुम्हाला विनंती करतो, मला एक गोष्ट खरी सांगा. म्हटले काय सांगू, मला फक्त एकच गोष्ट सांगा, आमच्या गावचं तुम्हाला कोणी भेटलं होतं का म्हणे. आमच्या गावचं तुम्हाला म्हटलं नाही कुणीच नाही भेटलं. अरे जर कुणीच नाही भेटलं तर तुम्हाला कसं माहित मी मूर्ख आहे, बायका म्हटल्या, अरे सांगायला कशाला पाहिजे कुणी, तुझे जे दोष आहेत ना तुझ्या अंगी तेच दाखवून देतात की तू कोण आहेस, मूर्ख आहेस. म्हणजे अंगामध्ये जे दोष आहेत की नाही ते दोषच त्याच्या मूर्खत्वाचं असलेलं लक्षण आहे. ज्याप्रमाणे दोष हे मूर्खत्वाचं लक्षण आहे, त्याप्रमाणे गुण हे पंडितत्वाचं लक्षण आहे. विठ्ठला पंडित नाही अशातला भाग नाही, पण तो ज्ञानी माझ्यासाठी तेव्हाच पंडित होईल कधी, ज्या वेळेला तो नित्य भगवंताचं भजन करील ना, तेव्हाच मी त्याला पंडित म्हणेन. अभंगाचं पहिलं चरण. पंडित तोची एक भला, पंडित तोची एक भला, तुकाराम महाराज म्हणायला लागले, पंडित तोची एक भला. ज्या अर्थी तोची एक भला, भला म्हणजे चांगला, चांगला म्हणजे उत्तम, तोच पंडित उत्तम आहे. कोण पंडित उत्तम आहे,
जो नित्य भजे विठ्ठला तोची पंडित भला, त्यालाच आम्ही पंडित म्हणू. ज्या अर्थी तोच एक पंडित चांगला आहे असं तुकोबराय म्हणतात, त्या अर्थी त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे पण पंडित असण्याची शक्यता आहे. थोडासा अर्थ अनुमान प्रमाणानं लावा. तो एक चांगला आहे म्हणजे बाकीचे पण आहेत, पण बाकीच्यांकडे तुकाराम महाराज उत्तमत्व देत नाहीत. बाकीचे पंडित तुकोबराच्या दृष्टीने चांगले नाहीत, पण चांगले जरी नसले तरी बाकीचे पंडित आहेत हे मात्र खरं आहे. मग बाकीचे पंडित जर आहेत असं म्हणत असतील तर बाकी पंडित कोण? बाकीचे पंडितांची काय यादी आहे? तुम्ही भक्तश्रेष्ठ विदुराला कधीतरी विचारा, पंडित म्हणजे कोण? महाभारतामधलं एक अतिशय उत्तम व्यक्तिरेखा म्हणजे विदुरजी आहेत. विदुरजी हे भक्तश्रेष्ठ आहेत. काही दिवसाच्या पूर्वी एक मी मुलाखत ऐकली डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची, आणि त्यांनी मुलाखतीमध्ये, ती मुलाखत शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सोबत होती. विद्यार्थ्यांच्या सोबत त्यांनी चर्चा केली ती महाभारत या विषयावर. आणि महाभारतावर चर्चा करत असताना डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी बाकीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना विचारलं की बाबा तुमची आवडती व्यक्तिरेखा महाभारतातली कोण आहे? तुम्हाला कोण आवडतं? महाभारतातलं कोण आवडतं? मग विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं. कोण म्हणायला लागलं आम्हाला श्रीकृष्ण आवडतो, कोण म्हणायला लागलं मला अर्जुन आवडतो, कोणी म्हणायला लागलं मला भीम आवडतो. म्हणजे ज्याला जास्त खायला आवडत होतं त्याला भीम आवडत होता. जे मागच्या बाकावर होते ना ते म्हणत होते आम्हाला दुर्योधन लय आवडतो. काय काय त्याची आवड होती, त्यानं ते सांगितलं. त्याच्यामधला एक हुशार विद्यार्थी होता, त्यानं अब्दुल कलामांना विचारलं आमच्या आवडीचं ठीक आहे, पण आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की महाभारतातली तुमची आवडती व्यक्तिरेखा कोण आहे? मग APJ अब्दुल कलाम म्हणायला लागले की बाबा जरा तुम्ही ओळखून दाखवा बरं, जस्ट गेस इट, गेस करा, ओळखा. बाबा माझ्या आवडीचं कोण असेल ओळखून दाखवा बरं. मग एक म्हणायला लागला महाभारत आहे आणि तुमच्यासारखे शास्त्रज्ञ आहेत म्हटल्यानंतर तुम्हाला नक्की महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णच आवडत असणार. त्यानं सांगितलं नाही. अब्दुल कलाम म्हटले मला कृष्ण नाही आवडला. नाही आवडला म्हणजे आवडती व्यक्तिरेखा नाही असं त्याचा वेगळा अर्थ करून घेऊ नका. आवडतेच आहेत पण तेवढे आवडते नाही. म्हटलं मग तुम्हाला भीम आवडतो? नाही म्हटले भीम पण नाही. मग म्हणे धृतराष्ट्र तरी युधिष्ठिर तरी आवडत असेल? युधिष्ठिर पण नाही. मग कर्ण तरी आवडतो? कर्ण पण नाही. मग भीष्माचार्य तरी? भीष्माचार्य पण नाही. मग द्रोणाचार्य तरी आवडत असतील, ते सगळ्यांचे गुरु आहेत. म्हटले तेही आवडत नाही. अहो मग हे कोणीच नाही तर तुम्हाला आवडतं कोण? मग APJ अब्दुल कलाम म्हटले माझी सगळ्यात आवडती महाभारतातली व्यक्तिरेखा म्हणजे विदुर आहे. विदुर माझा सगळ्यात आवडती व्यक्तिरेखा आहे. का बरं विदुर आवडताय? अब्दुल कलामांनी सांगितलं मला विदुर आवडतो तो एवढ्या करता कारण जेव्हा जेव्हा काही विध्वंसक कार्य होत असताना त्याला दिसलं ना तेव्हा तेव्हा त्याने त्या विध्वंसक कार्यापासून बाजूला होऊन भगवंताची भक्ती करणं पसंत केलं, म्हणून मला तो आवडतो. एवढ्या करता त्याने कधीच विध्वंसामध्ये तो पडला नाही. महाभारताचं युद्ध 18 दिवस झालं पण विदुर तेव्हा नव्हते हस्तिनापुराला, तेव्हा तिथं ते नव्हते. तेव्हा ते बद्रिकाश्रमाला जाऊन तप करत बसले होते कारण त्यांना विध्वंसक कार्य पसंत नव्हतं. आणि कलाम म्हटले की मला विध्वंसक कार्य आवडत नाही ना म्हणून मला विदुर आवडतो म्हटले. फार महत्त्वाची असलेली गोष्ट आहे. तर हे जे विदुरजी आहेत हे विदुरजी धृतराष्ट्राचे जवळचे सल्लागार होते. भाऊ तर होतेच होते पण मंत्रिमंडळात ते सल्लागार होते. आणि जेव्हा जेव्हा त्यांना काही सल्ला घ्यावासा वाटायचा तेव्हा ते विदुरांच्या बरोबर सल्ला मसलत करायचे. मग त्यावेळेला एकदा विदुरांनी धृतराष्ट्राला विचारलं का हो, युधिष्ठिरासारखा बुद्धिमान आपल्याकडं तरुण असताना तुम्ही तुमच्या एका कपटी अंतःकरणाच्या पुत्राला राजगादीवर बसवलं, याचं कारण काय? अहो युधिष्ठिर बुद्धिमान आहे, तो धर्मानं वागणार आहे. वास्तविक तुम्ही त्याला राजगादीवर बसवायला पाहिजे होतं, पण तुम्ही त्याला राजगादीवर न बसवता तुमच्या मुलाला या आतताई असलेल्या दुर्योधनाला बसवलंय. त्याच्या मागचं कारण काय? धृतराष्ट्र म्हटलं अरे असं नाही आहे. युधिष्ठिर जसा धर्मज्ञानी आहे तसा दुर्योधन पण धर्मज्ञानीचा आहे. अरे युधिष्ठिर जेवढा बुद्धिमान आहे तेवढा दुर्योधन सुद्धा बुद्धिमान आहे. पण दुर्योधन बुद्धिमान आहे हे फक्त धृतराष्ट्रालाच वाटायचं. तुम्हाला कळलं तर बघा, बरेचसे दुर्योधन बुद्धिमान आहेत हे फक्त त्यांच्या धृतराष्ट्राला वाटतं. जमलं तर पहा नाही तर सोडून द्या. धृतराष्ट्राला वाटतं माझा मुलगा पण बुद्धिमान आहे. बोलता बोलता धृतराष्ट्र म्हणायला लागला अरे माझा मुलगा नुसता बुद्धिमान नाही, सगळ्या कला आणि क्षेत्रामध्ये माझा मुलगा पंडित आहे.
असं म्हटल्यानंतर विदुरजी म्हणायला लागले, अरे तुमचा मुलगा पंडित नाही. कारण पंडित कुणाला म्हणतात आता मी तुम्हाला सांगतो. मग विदुरांनी बोलायला सुरुवात केली. विदुरांनी विदुर नीतीमध्ये 15 श्लोक घातलेले आहेत फक्त पंडित कुणाला म्हणायचा हे सांगण्याकरिता. आणि प्रत्येक पदाच्या शेवटी यस्स पंडित उच्चते सवय पंडित उच्चते असे शब्द घातलेले आहेत. म्हणजे त्याला पंडित म्हणतात, त्याला पंडित म्हणतात, त्याला पंडित म्हणतात असं म्हणायला लागले. मग कुणाला पंडित म्हणतात मी फार त्याचा उहापोह किंवा विस्तार करणार नाही. 1-2 श्लोक सांगून जातो. विदुरांनी नीतिशास्त्रामध्ये सांगितलं त्यालाच पंडित म्हणतात. कुणाला? कामश्च हर्षश्च दर्पश्च स्त्री स्तंभो मान्यमानिता. म्हणजे काम, हर्ष म्हणजे सुख, दर्प म्हणजे दंभ, रिही म्हणजे लज्जा, स्तंभ म्हणजे उद्दंडता आणि मान्यमानता म्हणजे मान अपमान. हे जे 6 गोष्टी आहेत, या 6 गोष्टी ज्या माणसाला परमार्थापासून लांब करत नाहीत की नाही त्याला पंडित म्हणा. ऐका, या 6 गोष्टी परमार्थ म्हणजे काम त्याला पंडितापासून लांब, भजनापासून लांब करत नाही. काम म्हणजे इच्छा. काम शब्दाचा अर्थ काय होतो? इच्छा, अंतःकरणातल्या इच्छा. इदम्यस्यात इच्छा कामशब्दितः पंचदशिकार बोलले. आम्हाला ते जे काम आहे ते काम भगवंताच्या भजनापासून किंवा परमार्थापासून लांब करत नसेल तर तो पंडित. 1. क्रोध त्याला भजनापासून लांब करत नसेल तर तो पंडित. 2. कारण क्रोध बऱ्याचशा वेळेला भजनापासून लांब करतो. भजन बरं चाललेलं असतं पण क्रोध आला की त्या भजनात पण क्रोध असतो. मी गमतीनं म्हणत असतो, भजन चाललेलं असतं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आणि क्रोध आला की दात खाऊन म्हणतो रामकृष्ण हरी. असं चालतं का मला सांगा? क्रोधानं भजन केलेलं कुणाला पसंत होणार आहे? क्रोध त्याला, अहो बऱ्याचशा वेळेला क्रोध आपल्याला जवळची माणसं दूर करायला भाग पाडतं. सामान्य व्यावहारिक बोलतो, माणसाच्या ठिकाणी असलेला राग हा एवढा घातक आहे की तो आपल्या जवळची माणसं दूर करतो. जवळची माणसं जर दूर करीत असेल तर तो देव दूर करणार नाही का मला सांगावं? माणसं दूर करण्यात जर सामर्थ्य आहे तर त्याच्यामध्ये देव दूर करण्याचं पण सामर्थ्य आहे. क्रोध सोडला पाहिजे, क्रोध असता कामा नये. ते गमतीनं जुने कीर्तनकार म्हणायचे, एक माणूस काशीला गेला आणि काशीला गेल्यानंतर काशीला गेल्यावर काहीतरी सोडून यायचं असतं म्हणून तो राग सोडून आला. काय सोडून आला तेवढं लक्षात ठेवा, बाकी पुढचं मी बोलतो. तो काय सोडून आला? राग सोडून आला. आता राग सोडून आल्यानंतर मग आता काशीवरून आला की नाही, काशीवरून आला म्हणून त्याचा सगळ्यांनी सत्कार केला. बाबा आमच्या गावातला पहिला माणूस असा आहे की जो काशीची पायी यात्रा करून आलेला आहे. मग त्याचा आदर सत्कार वगैरे केला. पण आता हे सगळं झालं, त्याला विचारलं तुम्ही काय सोडून आलात? त्यानं सगळ्यांना सांगायला सुरुवात केली, मी राग सोडून आलो, मी राग सोडून आलो, मी राग सोडून आलो, असं तो सगळ्यांना सांगायला लागला. कसं आहे, माणूस कसा आहे हे बाकीच्या कुणाला जरी माहिती नसलं तरी त्याच्या जवळच्या मित्रांना मात्र चांगलं माहिती असतं की बाबा काय केलं म्हणजे याचं. त्याचा एक जवळचा मित्र त्याला भेटायला गेला. त्याला गेला आणि त्याच्या घरी गेला, बसला. त्याला विचारलं, का रे बाबा कुठं गेला होतास? तो म्हटला काशीला गेलो होतो. अरे वा, चांगली गोष्ट आहे, काहीतरी चांगलं काम तू केलंस, काशीला गेला होतास. पण मी असं ऐकून आहे की काशीला गेल्यानंतर काहीतरी सोडून यायचं असतं, तू काय सोडून आलास? तो म्हटला मी राग सोडून आलो. वा वा, हे चांगलं केलंस, राग सोडून आलास. चहा पाणी वगैरे घेतलं, तो मित्र घरी गेला. अर्ध्या तासांनी परत आला, परत त्याच्या घरी गेला, बसला आणि त्याला विचारलं, का रे बाबा कुठं गेला होतास? काशीला गेलो होतो. काय सोडून आलास? राग सोडून आलो. हां ठीक आहे ठीक आहे. चहा पाणी घेतलं, परत घरी गेला, परत अर्ध्या तासांनी आला. परत आल्यावर परत विचारलं, कुठं गेला होतास? काशीला गेलो होतो. काय सोडून आलास? राग सोडून आलो. ठीक आहे ठीक आहे, चांगली गोष्ट केली. पहिला कुणीतरी माणूस असा ऐकलाय की जो राग सोडून आलाय, घरी गेला. बोला ना तुम्ही आता पुढचं. हां, परत अर्ध्या तासाने आला. अर्ध्या तासाने आल्यावर परत त्याला विचार, का रे बाबा कुठं गेला होतास? आता ह्याला शंका आली. 3 वेळा ह्याला सांगून झालेला आहे. तो म्हणायला लागला, काय नाही बाबा काशीला गेलो होतो. तो म्हटलं काशीला गेलो होतो, मग काय सोडून आलास? 4थ्यांदा विचारल्यानंतर हा म्हणायला लागला, हे बघ तुला शिस्तीत 3 वेळा सांगितलंय काशीला गेलो होतो, राग सोडून आलो. 4थ्यांदा विचारलं तर मुस्काटात देईन. कुठं गेला होता? हां, काय सोडून आला? हां, तर म्हटलं राग सोडून आला की व्याजासकट घेऊन आला? सोडून कुठे आला मला सांगायला? हो, राग हा फार घातक आहे. क्रोध माणसाकडे असू नये. क्रोध परमार्थापासून दूर करतो. कामश्च क्रोधश्च दर्भश्च, लज्जा माणसाला दूर करते, उद्दंडता माणसाला दूर करते
आणि मान अपमानता सुद्धा माणसाला दूर करत असेल, परंतु सामान्य माणूस या दोषांनी दूर होईल. पण जो या 6 दोषांच्यामुळे परमार्थापासून दूर होत नाही, यस्स पंडित उच्चते, त्याला तुम्ही पंडित म्हणा, असं विदुरांचं मत आहे. विठ्ठला विठ्ठला. पुढचं लक्षण सांगत असताना विदुर म्हटले, अजून पंडित कुणाला म्हणता येईल सांगू का? एखाद्याची स्तुती केल्यानंतर त्याला बरंही वाटत नाही आणि निंदा केल्यानंतर त्याच्या मनाला दुःखही होत नाही ना, मग तुम्ही त्याला पंडित म्हणा. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी, हे ज्ञानोबा ज्ञानेश्वरी म्हणतात, ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात. त्या पद्धतीनं सुखाच्या काळामध्ये त्याच्या अंतःकरणाला हर्षही होत नाही आणि दुःखाच्या काळामध्ये त्याच्या अंतःकरणाला तो काय प्रमादही वाटून घेत नाही, मग त्याला तुम्ही काय म्हणा? मग त्याला तुम्ही पंडित म्हणा. असं कोण म्हणतात? विदुरजींच्या दृष्टिकोनातून हा पंडित आहे. पण विदुरांचा हा पंडित तुकोबराय म्हणतात, आम्हाला मान्य नाही, अशातला भाग नाही. आम्हाला हा पंडित मान्य आहे. पण कधी मान्य आहे? ज्या वेळेला तो पंडित भगवंताचं भजन करील तेव्हा आम्हाला तो मान्य आहे. कारण केवळ शब्दज्ञानी आम्हाला मान्य नाही, त्याच्या अंतःकरणीमध्ये भक्तीचा जिव्हाळा असणं फार गरजेचं आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, आणि कनये माझे म्हणा, हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा. तारे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, आणि कनये माझे म्हणा, हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, आणि कनये माझे म्हणा, म्हणा म्हणा, हो का पंडित शहाणा. तारे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, आणि कनये माझे म्हणा, हो का पंडित शहाणा, पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा. हो का पंडित शहाणा, बाकी होतं काही? हो का पंडित शहाणा तुकोबराय म्हणतात. जाणे भक्तीचा जिव्हाळा, त्याच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा जिव्हाळा आम्हाला अपेक्षित आहे. तो पंडित जरी असला ना तरी त्यानं भजन केलं पाहिजे, एवढं मात्र महत्वाचं आहे. पंडित हो असू द्या ना पंडित, आम्ही अमान्य करत नाही, पण पंडित जरी झाला तरी त्यानं भजन मात्र प्रेमानं केलं पाहिजे. भजनाच्या ठिकाणी त्याचं अंतःकरण द्रवीभूत झालं पाहिजे. भजन सुरू झाल्यानंतर त्याच्या अंतःकरणाला टाळी वाजवावीशी वाटली पाहिजे, तरच आम्ही त्याला पंडित म्हणू, अन्यथा आमच्या दृष्टीनं तो पंडित नाही. विठ्ठला विठ्ठला. त्यानं भगवान परमात्म्याचं भजन श्रवण केलं पाहिजे ही त्यांची अपेक्षा. पंडित वाचक तुकोबराय म्हणतात, जरी झाला पुरता पंडित वाचक, जरी झाला पुरता, तरी कृष्ण कथा ऐके भावे, तरी कृष्ण कथा ऐके भावे, कृष्ण कथा ऐके भावे. कृष्ण कथा अंतःकरणातून शुद्ध भावानं तुम्ही ऐका, त्याला आम्ही पंडित म्हणायला तयार आहोत ना. कृष्ण कथा ऐके पण भावे ऐके, हे फार महत्वाचं आहे. नुसतं ऐके नाही, भावे ऐके. भावे ऐके म्हणजे भावयुक्त अंतःकरणाने ऐके. नुसते ऐकणारे बरेच आहेत आणि भावयुक्त अंतःकरणाने ऐकणे बरेच आहेत. भजन करायचं म्हटल्यानंतर नुसतं भजन नको, प्रमाण पुष्कळ आहेत. मला सगळ्या प्रमाणांचा असा उहापोह नाही करायचा, पण भावबळे आकळे आपल्या पाठ आहे. भावे विना देव नकळे हे आपल्याला पाठ आहे. देवा कारणे भाव तस्मात हे आपल्याला पाठ आहे. तुका म्हणे एक भावाची कारण हे आपल्याला पाठ आहे. या अर्थी हे सगळे जे आपल्याला सगळे प्रमाण काय सांगतात, कृष्ण कथेच्या ठिकाणी भाव पाहिजे. भाव ऐके भावे. भाव नसेल तर नुसती भक्ती तुम्हाला फलद्रूप नाही होणार. भाव पाहिजे.
भाव नाही करीसी सेवा तेने काय देवा योग्य होती तेने काय देवा योग्य होती भाव नाही करीसी सेवा तेने काय देवा योग्य होती भाव नाही करीसी सेवा तेने काय देवा योग्य होती तेने काय देवा योग्य होती तेने काय देवा योग्य होती तरी काय देवा योग्य होसी भाव नाही करीसी सेवा तरी काय देवा योग्य होसी भाव नसताना नुसतीच सेवे तुम्हाला सांगू का एक स्पष्ट बोलतो मधलं भजन घ्यायचं आहे एक स्पष्ट बोलतो भाव अंतःकरणामध्ये न असता केलेली जी क्रिया आहे ना त्याला भक्ती म्हणत नाहीत त्याला फक्त ढोंग म्हणतात भक्ती म्हणता येत नाही भावयुक्त नाही ना मग त्याला कसं भक्ती म्हणणार थोडंसं बोलूच का थोडंसं बोलतो जाऊ द्या नाही बोलत नाही तर बोलूनच मोकळा होतो म्हणजे माझ्या मला नको लागायला असं मला एक काही दिवसापूर्वी आणि आत्ता चालू असलेली जी सगळी आजूबाजूची घडामोडी आहे ना ते सगळं पाहिल्यानंतर असं वाटतं की माणसाच्या अंतःकरणातला भक्तीच्या पाठचा भाव कुठेतरी बाजूला राहिला आहे त्याला भरपूर झाली पण भाव कुठेतरी लपला गेला भावाला फार प्राधान्य देत नाही आम्ही दाखवतो भरपूर आम्ही दाखवतो मला सांगा ना आम्ही दाखवायला जास्त करतो की भावयुक्त अंतःकरणानं जास्त करतो खरं खरं बोला बरं आमचे दाखवायलाच अलीकडं आमच्या बऱ्याच गोष्टी फक्त फोटो चांगला आला पाहिजे आणि दुसऱ्या दिवशीचा स्टेटस पडला पाहिजे एवढ्या करतात चालल्यात नुसत्या सगळ्या गोष्टी नाहीतर या असं जर नसलं असतं तर 9 दिवसाचे 9 रंग आले कुठून मला सांगा कुठून आले 9 दिवसाचे 9 रंग आले कुठून कुठलं शास्त्र आहे कुठलं पुराण आहे की ज्यामध्ये मातेनं आम्हाला सांगितलंय नाही 5वी माळा आहे ना मग तुम्ही लालच घातलं पाहिजे कुठं सांगितलंय असं सांगा ना कुठंच असं सांगितलेलं नाही आहे तुम्ही जर 5व्या दिवशी लाल रंग आहे आणि 5व्या दिवशी जर तुम्ही पिवळे वस्त्र घालून गेलात तर देवी काही तुमच्यावर कृपा करणार नाही का करणार नाही का करणार आहे तिचं रंगावर काहीच अवलंबून नाही आहे आज एक रंग उद्या एक रंग असं देवीचं नाही ते रंग बदलणारे आपण म्हणजे कपड्याचे ते रंग बदलणारे आपण रंग बदलतो देवीला त्यातलं काहीच नाही मी हे का बोलायला लागलो महाराज परवाच्या दिवशी एक बातमी वाचली त्या बातमीमध्ये असं लिहिलेलं होतं की हे 9 दिवसाचे 9 रंग पाळायचे ना म्हणून एका गृहिणीनं एका महिन्यापूर्वी फक्त एकच वेळेचं जेवण बनवायचं एकच वेळेचा स्वयंपाक करायचा आणि म्हणून महिन्याचं फक्त अर्धच राशन भरलं आणि ते अर्ध राशन जे ठेवलं होतं ना त्यातल्या पैशानं तिनं 9 दिवसाच्या 9 साड्या आणल्या आणि आता मिरवते मला म्हणायचं काय करायचं आहे एका वेळेला तुम्ही उपाशी राहाल ते पण फक्त साडी करता तर कुठं देवी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे असं कुठंच सांगितलेलं नाही आहे आपण नको त्या प्रथांचा अवलंब मुळातच करू नये याच्यापेक्षा आपल्याकडं जे काही असेल त्याच्यामध्ये भावयुक्त अंतःकरणानं जर भक्ती केली ना तर देवी लवकर प्रसन्न होणार आहे विठ्ठला विठ्ठला तरी कृष्ण कथा ऐके भावे हे जे तुकाराम महाराज पंडिता करता सांगतात त्यांना तिथं भजन महत्वाचं आहे म्हणजे नित्य भजे जो विठ्ठल आहे त्या विठ्ठलाच्या ठिकाणी नित्य भजन करणारा नित्य भक्ती करणारा तोच पंडित आहे अजून काही पंडिताची लक्षणं तुकाराम महाराजांनी सांगितलीत त्याचं अल्प वेळामध्ये चिंतन करून आपल्याला थांबायचं आहे सगळ्यांनी एकदा मुखानं भगवान परमात्म्याचं भजन टाळी वाजवत गा विठोबा टाळी टाळी टाळी
पंडित तोची एक भला, पंडित तोची एक भला, नित्य भजे जो विठ्ठला. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगावर आपण चिंतन करत आहोत आणि या अभंगातून तुकाराम महाराजांनी पंडिताच्या काही लक्षणांचा विचार केलाय. पैकी एक महत्त्वाच्या लक्षणाचं आपण चिंतन करून आलेलो आहोत. नित्य भजे जो विठ्ठला, नित्य भगवंताचं भजन करणारा त्याला तुकाराम महाराज पंडित म्हणतात. इतरांच्या दृष्टीनं पंडित कसा असतो, पंडिताच्या ठिकाणी काय काय लक्षणं असतात, विदुरांनी कुणाला पंडित मानलेला आहे, या संबंधाने चिंतन करत करत तुकाराम महाराजांना कुठला पंडित अपेक्षित आहे या संबंधाने चिंतन करत असताना नित्य हरिभक्तीला स्वीकारणारा जो आहे त्यालाच आपण पंडित म्हणावं असं तुकोबराय म्हटलंय. बरं, एक तो केवळ पंडित आहे जो हरिभजन करतो, हरिभक्ती करतो. आता या पंडितांची जर आपण यादीच पाहिली ना तर याच्यामध्ये मोठी मोठी विचक्षण अशा पद्धतीची मंडळी आहे. भक्तश्रेष्ठ नारद हे पंडिताच्याच यादीतले आहेत, शुकाचार्य पंडिताच्याच यादीतले आहेत, दुर्वास ऋषी पंडिताच्याच यादीतले आहेत, वसिष्ठ मुनी पंडिताच्याच यादीतले आहेत, भगवान श्री व्यास पंडिताच्याच यादीतले आहेत. हे सगळे पंडिताच्याच यादीतले आहेत. परंतु ते जोपर्यंत भक्ती करत नाही तोपर्यंत आम्ही त्याला पंडित स्वीकारायला तयार नाही. बरं, भक्ती केल्यानंतर यांच्या अंतःकरणाची भावना कशी होते त्या संबंधानं पंचदशीकारांनी असं चिंतन केलं की भक्ती केल्यानंतर यांची भावना अशी होते की यांना कुठल्याही पद्धतीचा मान अपमान सगळा समसमान वाटतो. हे ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतात, ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतात. ब्रह्म तू ब्रह्मवित न स्वयं, पंचदशीकार म्हटले, तो स्वतः ब्रह्मस्वरूप होऊन राहतो. ब्रह्मवित नाही, ब्रह्मस्वरूप. बोलून बोलून म्हणून जातो. ज्ञानाच्या ज्या सप्तभूमिका योग वासिष्ठामध्ये सांगितलेल्या आहेत की नाही, त्या योग वासिष्ठातल्या सप्तभूमिकांमधल्या शेवटच्या ज्या 4 भूमिका आहेत, शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, आसनशक्ती, पदार्थ भाविनी आणि तुर्यगा, या 7 अवस्था ज्ञानाच्या सांगितलेल्या आहेत. याच्यामध्ये मी फार थोडंसं बोलणार आहे. याच्यामध्ये पहिल्या 3 अवस्था सोडून द्या, शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा सोडून द्या. पण त्याच्यानंतर पदार्थ भाविनी, सत्वापत्ती, आसनशक्ती, पदार्थ भाविनी आणि तुर्यगा, याच्यात मध्ये असं सांगितलं, पदार्थ भाविनी या अवस्थेला जो प्राप्त होतो त्याला ब्रह्मवित म्हणतात. ऐका, पदार्थ भाविनी या आसनशक्ती या पदाला जो प्राप्त होतो त्याला ब्रह्मवित म्हणा. आसनशक्ती, सत्वापत्ती इथं जो पोचतो त्याला ब्रह्मवित वर म्हणा. पदार्थ भाविनीला जो पोचतो त्याला ब्रह्मवित वरियान म्हणा. आणि तुर्यगा अवस्थेला जो पोचतो त्याला ब्रह्मविद वरिष्ठ म्हणा. एक 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 पायरी तुम्ही ध्यानात घ्या. सत्वापत्ती, आसनशक्ती, पदार्थ भाविनी, तुर्यगा या 4 दशा आहेत. तशा या 4 अवस्था ज्याला प्राप्त होतात त्याला 4 नावं पण दिलेली आहेत. ब्रह्मविद, ब्रह्मविद वर, ब्रह्मविद वरियान, ब्रह्मविद वरिष्ठ. पण जो हा भक्त आहे ना त्याला या 4 अवस्था प्राप्त होत नाहीत. का होत नाहीत? कारण या अवस्था प्राप्त होण्यापर्यंत तो शिल्लकच राहिलेला नसतो, तो ब्रह्मस्वरूप झालेला असतो. ब्रह्मस्वरूप झालेला असतो म्हणजे तोच ब्रह्म झालेला असतो. आणि तो स्वतःच ब्रह्म झालेला असेल तर त्याची वृत्ती कशी आहे? आपण अवघे सम ब्रह्म आहे, अवघे सम ब्रह्म आहे,
ही सगळीच मंडळी हाराच्या पात्रतेची आहेत. ही सगळीच माझ्या उजव्या बाजूला असलेली गायक मंडळी काय किंवा मृदंगावर असलेले भरतअण्णा काय, ही सगळीच मंडळी. ते माझी वेळ संपत आली आहे, 4-5 मिनटं राहिली आहेत. माझ्या हक्काची 2-4 मिनटं जास्त मी मागून घेईन तुमच्याकडून. हां, परंतु जे गळ्यात हार घातले की नाही, भरपूर कीर्तनकार म्हटल्यानंतर बरेच हार, 10-15 हार, 20-25 हार, आमच्याकडं तर पुष्कळ हार घालतात लोक. ते एवढे हार मी माझ्या बाबांना एकदा विचारलं की बाबा एवढे हार कीर्तनकाराला का बरं घालतात हो, कशा करता एवढे हार घालायचे. माझ्या बाबांनी फार गोड उत्तर दिलं होतं. बाबांनी सांगितलं, लोक तुम्हाला हार घालत नाहीत, मग लोकांच्या मनात अजूनही अशी भावना आहे की तुम्ही आज ज्या गादीवर उभे आहात ना, त्याच गादीवर कधीतरी त्यांच्या गुरुवर्यांनी कीर्तनं केलेली आहेत, त्यांच्या प्रतिमेला म्हणून तुम्हाला हार घातलं जातं, नाहीतर तुम्हाला नाही. कधीतरी याच गादीवर उभे राहून आपल्या सद्गुरुरायांनी कीर्तनं केली असतील, प्रवचनं केली असतील आणि त्यांच्या चरणी कृतज्ञता म्हणून हे हार घातले जातात. म्हणजे ही कृतज्ञता असते. हार घालणं म्हणजे कृतज्ञता असते. मी त्यांच्या गळ्यात हार घातला कारण ती माझ्या अंतःकरणातली कृतज्ञता आहे. तसं मला तिथपर्यंत जाता आलं असतं तर मी अजून 4 हार घातले असते, कारण त्यांच्याबद्दल सुद्धा कृतज्ञता आहे. हा जो सोहळा आहे, त्या सोहळ्याला जी प्रसन्नता येते ना, ती ह्याच सगळ्या एकत्रीकरणामुळे येत असते, हे ध्यानात घ्या. म्हणूनच म्हटलं जातं, एकट्याचा नोहे खेळ, म्हणून मेळ जमविला किंवा मेळविला. आपण म्हणत होतो जगद्गुरु तुकाराम महाराजांचं 2रं चरण. तुकोबराय म्हणतात, अवघे समब्रह्म पाहे सर्वाभूती विठ्ठल आहे. समब्रह्म पाहे, तो सगळीकडे ब्रह्म पाहतो, तो सगळीकडे भगवंत पाहतो, सगळीकडे विठ्ठलाला पाहतो, किंबहुना इथपर्यंत पाहतो की रीता नाही कोणी ठाव सर्वाभूती वासुदेव. इथपर्यंत पाहतो, केवळ सगळीकडे पाहतो आणि तो ब्रह्म झालेला आहे असं नाही, तो सगळीकडे तर पाहतोच पाहतो. प्रत्येक कणाकणात, प्रत्येक तत्वात सर्वाघटी राम देहादेही एक असं जे आहे, त्या परब्रह्माला तो प्रत्येक तत्वामध्ये पाहतो, कारण त्याची बुद्धी आणि त्याची ज्ञानाची दृष्टी तेवढी व्यापक झालेली असते. म्हणून तो सर्वाभूती वासुदेव पाहे. सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसोनिया ठाव अहंतेचा, असं नामदेवराय पण म्हणतात की नाही. तो सगळीकडे ब्रह्म पाहतो, त्याच्या प्रचितीला प्रत्येक तत्वामध्ये ब्रह्मच दिसतो. तो स्वतःमध्ये ब्रह्म पाहतो, शेजाऱ्यामध्ये ब्रह्म पाहतो, मित्रामध्ये ब्रह्म पाहतो, सगळ्यांमध्ये ब्रह्म पाहतो. आणि सगळ्यांमध्ये ब्रह्म पाहत असल्या कारणानं तो भगवंताच्या पासून कधीच दूर जात नाही, भगवंतापासून दूर जात नाही म्हणून भजनापासून दूर जात नाही, आणि भजनापासून दूर जात नाही म्हणूनच तो पंडित आहे. विठ्ठला विठ्ठला लागले. तुका म्हणे तोची दास, त्या देखत्या जाती दोष. आपण शेवटचं चरण म्हणू. तुकोबाराय म्हटले, तुका म्हणे तोची दास, तोच खरा दास आहे, तोच खरा भक्त आहे. का बरं? त्या देखिल्या जाती दोष, त्याला पाहिल्यानंतर दोष जातात. दोष शब्दाची व्याख्या अशी आहे, जो धर्म माणसाच्या अपकर्षाला कारणीभूत असतो त्याला दोष म्हणतात. ज्याच्यानं माणसाची अवनीती होते, ज्याच्यानं माणूस खाली येतो की नाही, त्याला दोष म्हणतात. एका वाक्यात बोलायचं झालं तर ज्याच्याने माणसाची प्रगती होते ते गुण आहेत, आणि ज्याच्यानं माणसाची अधोगती होते ते दोष आहेत. आणि हे सगळे दोष निघून जातील कशामुळं? त्या भगवत भक्ताच्या नुसतं दर्शनानं पाहिलं तरी त्यांचे सगळ्या गोष्टी आपल्याला फलद्रूप होत असतात. हा भाग वेगळा आहे. नुसतं स्मरण केलं तरी आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, सज्जनांची नावे घेता पुण्यवंत व्हावे. काय त्यांचा महिमा आहे मला सांगा ना. नुसतं नाव घेतलं तरी आपल्याला काय होता येतं? पुण्यवंत होता येतं. काय होता येतं? पुण्यवंत. पुण्यवंत म्हणजे किती पुण्य प्राप्त होतं याचं गणितच नाही. वंत होता येतं, वंत. पुण्यवंत सांगून जातो, पुण्यवंत होता येतं. वंत हा व्याकरणातला एक प्रत्यय आहे बरं का. व्याकरणमध्ये वंत हा प्रत्यय वेगळा लावला जातो, कधी कधी वान हा प्रत्यय वेगळा लावला जातो. अशा पद्धतीचे शब्द तुमच्या परिचयाचे आहेत की नाही? आपण नेहमी ऐकून असतो की नाही, गुणवान, पुण्यवान, कीर्तिवान, धनवान असं ऐकून आहे. आणि परत हे पण ऐकून आहोत, कीर्तिवंत, धनवंत, पुण्यवंत, गुणवंत. म्हणजे याच्यात काहीतरी फरक असेल ना. पुण्यवान, पुण्यवंत याच्यात काहीतरी फरक असेल ना. काय फरक आहे? व्याकरणाच्या दृष्टीनं सांगतो. एवढा एक मुद्दा सांगतो आणि मी थांबतो. वान कुणाला म्हणतात आणि वंत कुणाला म्हणतात ऐका.
जिथं मर्यादा असते त्याला वान म्हणायचा आणि जिथं अमर्यादा असते त्याला वंत म्हणायचा. फार सोपं मी सांगतोय, बोलू नका, जरा शांतता राखा 5 मिनिटं. जिथं मर्यादा असते त्याला वान म्हणायचा आणि जिथं अमर्यादा असते त्याला वंत म्हणायचा. म्हणजे थोडक्यात ज्याचे गुण तुम्हाला मोजता येतात त्याला गुणवान म्हणा आणि ज्याचे गुण अमाप आहेत, मोजता येत नाहीत, त्याला काय म्हणायचा? गुणवंत म्हणायचा. ज्याची कीर्ती मोजता येते त्याला कीर्तिवान म्हणा आणि ज्याची कीर्ती मोजताच येत नाही त्याला काय म्हणायचा? कीर्तिवंत. ज्याचे पुण्य मोजता येतात त्याला पुण्यवान म्हणा आणि ज्याचे पुण्य मोजताच येत नाहीत त्याला पुण्यवंत म्हणा. ज्याचं धन मोजता येतं त्याला धनवान, ज्याचं धन मोजताच येत नाही त्याला धनवंत. त्याप्रमाणे ज्याचं भाग्य मोजता येतं त्याला काय म्हणायचा? भाग्यवान. आणि ज्याचं भाग्य मोजताच येत नाही त्याला काय म्हणाल? हे काय तुमच्या डोळ्यासमोर आहे, त्याला भाग्यवंत म्हणायचा. वंत पळत लावून घ्यायचं आपल्याकडं. आपण वंत म्हणता येतं कारण वंत प्रत्यय ज्या ठिकाणी लागतो तिथं अमर्यादा असते, अमर्यादा. आणि त्या महापुरुषाला आपण पाहिलं, त्याचं नुसतं याच्या चिंतने तरतील दोषी तुकोबराय म्हणतात. सगळे दोष तिथून निघून जातात की नाही, आणि म्हणून त्याचं नुसतं स्मरण झालं तरी दोष जातात. तुकोबराय पुढचं पाऊल टाकून बोलले, स्मरण नाही, नुसतं त्याला पाहिलं तरी दोष जातात. पाहिलं तरी, केवळ डोळ्याने पाहिलं तरी, पाहिलं डोळ्याने काय, जसं आपण ब्रह्मगिरीचं महिमान ऐकतो की नाही, ब्रह्मगिरी नुसतं डोळ्याने पाहिलं तरी पुण्याची प्राप्ती आहे, जन्म मरणाचा फेरा चुकतो. त्याच पद्धतीनं आहे, या महापुरुषाला नुसतं पाहिलं ना तरी पण जर दोष जात असतील तर तोच खरा दास आहे. तुकोबराय म्हटले अभंगाचं शेवटचं, तू का म्हणे तोची दास, तू का म्हणे तोची दास, तुका म्हणे तोची दास, तुका म्हणे तोची तू का म्हणे तोची दास, दास, तू का म्हणे तोची दास, तुका म्हणे तोची दास, तुका म्हणे तोची दास. त्या देखील जाती दोष, त्या देखील जाती दोष, 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 त्या देखील जाती दोष, त्या देखील जाती दोष, त्या देखील जाती दोष, त्या देखील त्या देखील जाती दोष, त्या देखील त्या देखील जाती दोष, दोष, रे
अवघे सम ब्रह्म पाहे अवघे सम ब्रह्म पाहे ब्रह्म पाहे ब्रह्म पाहे. याच्या पुढं काहीच बोलू नये. याच्या पुढं फक्त एकच ज्ञानेश्वर माऊली नारायण ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. उठू नका, उठू नका, सर्व कुणी उठू भाविकांना नका, विनंती आहे. कुणी उठू नका. बसा बसा बसा. कीर्तन संपलेलं नाही. मातेच्या उठू नका. प्रांगणात आहात एवढं ध्यानात ठेवून बसा. झालेली कीर्तन रूपी सेवा सद्गुरू रायांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. 2 मिनिटं फक्त माझा ऐका. बसा. या सेवेप्रित्यर्थ या समस्त ग्रामस्थ मंडळीचे अनेक आभार व्यक्त करतो, ज्यांच्या निमित्ताने या ठिकाणी एक येणं झालं. श्रीमान श्री शरद भाऊ गवारे यांनी कीर्तनाची तारीख घेतल्यानंतर अनेक दिवसापर्यंत आमच्या संपर्कात राहिले. मला याचा जास्त आनंद आहे की कीर्तनाची पत्रिका गावातून येण्याच्या आधी परिसरातून मला आली. याचा मला जास्त आनंद आहे. परिसरातल्या बऱ्याच लोकांनी जाहिरात पाठवली, त्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. आणि विशेष आभार व्यक्त करायचे त्या इथल्या तरुण मंडळाचे. एकदा टाळ्या वाजवा तरुण मंडळाकरता. मी खरं सांगू का तुम्हाला, सगळे गेले तरी माझ्या मनातली भावना फक्त हीच आहे, कीर्तनाकरिता बरं का मच्छिंद्रनाथ महाराज, कीर्तनाकरिता धोतरवाली मंडळी जेवढी गरजेची आहेत ना, तेवढीच गरजेची जीन्स पॅन्टवाली मंडळीसुद्धा गरजेची आहे. लिहून घ्या माझ्याकडून. ती पण तेवढीच महत्त्वाची आहे. का बरं? आम्ही कीर्तन, पारायण, प्रवचन, हरिपाठ, काकडा, पारायण सगळंच करू, पण आता जेवण तुम्हाला जेवायला जायचं आहे ना, ते वाढायची वेळ आली तर कोण काम करणार? हीच मंडळी काम करते. मंडप स्वच्छ कोण करतं? तीच मंडळी करते. पत्रिका वाटायला कोण येतं? तीच मंडळी करते. सजावट कोण करतं? तीच करते ना. म्हणून ते तरुण मला जास्त महत्त्वाचे आहेत. म्हणून त्यांचे करावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. फक्त एवढीच अपेक्षा राहील की या वर्षीची जीन्स पॅन्ट पुढच्या वर्षीचा धोतर झाला की मग अजून आनंद आहे. आपल्या सगळ्या माझ्या डाव्या बाजूला बराच तरुण वर्ग उपस्थित आहे आणि मातृभगिनी वर्ग तर पुष्कळ प्रमाणात आहे. तुम्हाला सगळ्या मातृभगिनी वर्गाचे आभार व्यक्त करतो. आदरणीय सगळीच गायक मंडळी, मच्छिंद्रनाथ महाराज असतील, सदानंद महाराज असतील, सोपान महाराज असतील, उद्धव महाराज असतील, त्यांचे आभार व्यक्त करतो. आदरणीय हरिभक्तीपरायण भरतअण्णा पठाडे या ठिकाणी उपस्थित राहिले. या सगळ्यांच्या उपस्थितीने एकच आहे, मी भाग्यवंत झालो. म्हणून तुम्हा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय सागर महाराज दौंड या ठिकाणी उपस्थित राहिले, निवृत्तीनाथ महाराज यांचे चोपदार, त्यांचेही आभार व्यक्त करतो. आदरणीय हरिभक्तीपरायण तुषार महाराज खालकर, आमचे मित्र, अन्य सगळी मंडळी असतील, तुम्हा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि शेवटचं या साऊंड सिस्टीमचे अनेक आभार व्यक्त करतो. त्यांनी उत्तम साथ केली. तुमचे आभार व्यक्त करून या ठिकाणी मी थांबतो. 1 मिनिट भजन घेतो आणि थांबतो. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तीराया. बोला बोला.